नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत सकारामजी सामाले पाटील यांच्या टोमॅटोच्या प्लॉटवर आणि या टोमॅटोमध्ये सुरुवातीला जे झाडाची डंपिंग झाली होती त्यामुळे हे झाड मागे पुढे झालेले तुम्हाला दिसत आहेत। सुरुवातीची जे मोठाले झाडं आहेत ते सुरुवातीचे आहेत आणि जी बारीक झाडं दिसतात तुम्हाला ते पाठीमागं लागवण केलेली आहेत। तर याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम आहे फंगल इन्फेक्शनचा, रूट झोन, बरीचशी तूट आहे अजून पण याच्यामध्ये। तूट लावून काढली काही, ती पहा नवीन तूट लावलेली आहे, ती पण नवीन तूट लावलेली आहे, ती पण नवीन तूट लावलेली आहे। हे जुनं झाड आहे, म्हणजे पहिल्याडीच्या लागवडीचं झाड आहे। तर पहिलं जी लागवडीचं झाड आहे ही जुनी तूट आहे, आता लावली। तीन टप्पे झाले, ही आता लावलेली आहे, हे एकदम सुरुवातीचं आहे आणि हे पाठीमागच्या महिन्यात लावलेलं आहे। तर याची जी सेटिंग आहे, सेटिंग आणि फ्रूटची वाढीची अवस्था यावर आपल्याला काम करायचं आहे। पाऊस थांबणं, गडगडाट आहे, पाऊस जोरात चालू आहे। पहा मी इकडं छत्री घेऊन आलोय। पाणी व्हायला लागलं आहे सरीमधून। सऱ्या भरून पाणी वाहिलंय, तिकडं पाणी साचलंय। तर आता पाऊस थांबणं गरजेचं आहे। जी टोमॅटोची जी आपले पहिली झाडं आहेत त्याला एक नंबर माल लागलेला आहे, पहा जबरदस्त। पण काही कारणास्तव आमचे खूप झाडं गेले, त्याचं दुःख आहे। आता नवीन झाडं आम्ही लावलेत, त्याचं संगोपन आम्हाला करायचं आहे। जे पहिलं प्रॉब्लेम आहे, तर पहिले जे सडन चालू झाली, मॅच्युरिटीकडे जे पानं झाले, मॅच्युरिटीकडे जे पानं गेले तर ते मॅच्युरिटीकडे गेले म्हणून ते पानं पिवळे पडतात आणि त्याची सडन चालू होते। याचा अर्थ तो रोग नाही आहे, घाबरू नका, तो रोग नाही आहे। ते फंगल इन्फेक्शन नाही आहे किंवा सडन नाही आहे। अरे रे 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 रे, बेड फुटलं, पाय गेला। अच्छा ठीक आहे। तर हे लक्षात घ्या की हे जे पानं तुमचे पिवळे पडलेले आहेत काय किंवा काही करपलेले आहेत असं जे तुम्हाला वाटतं, तर ते करपलेले आहेत, त्याचा अर्थ ते पानं मॅच्युरिटीकडे गेलेले आहेत। मॅच्युरिटीकडे गेलेले आहेत म्हणून ते पानं पिवळे पडणार, पिवळे पडून करपून जाणार, गळून जाणार। पण जे नवीन पानं आहेत ते एक नंबर आहेत। पहा नवीन पानं तुम्हाला झाडावर जी ग्रोथ दिसते शेंड्यावर, एक नंबर आहे। शेंड्यावर पण काही इगीन नाही आहे, फळावर पाहिन पण काही इगीन नाही आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। सेटिंग पण ओके आहे, नो प्रॉब्लेम। काही घाबरायचं कारण नाही आहे, काहीच घाबरायचं कारण नाही आहे। प्लॉट डेव्हलप आहे, प्लॉट आपला डेव्हलप आहे, फक्त मागे पुढे झालं आहे म्हणून थोडंसं वाटायला लागलं तुम्हाला, पण प्लॉट डेव्हलप आहे। पहा पानावर, नवीन पानावर काहीच प्रॉब्लेम नाही आहे। जे काय प्रॉब्लेम आहे ते मॅच्युरिटीकडं जे गेलेले पानं आहेत बुडातले, हे बुडातले पानं जे आहेत ते मॅच्युरिटीकडे गेले, त्याच्यामुळे ते पिवळे पडले आणि ते सडून जाऊन गळून जाणार आणि नव्या पानाची ग्रोथ चांगली राहणार। त्याच्यामुळे बाकीचं काही प्रॉब्लेम नाही आहे, ओके आहे, झाड एक नंबर आहे। फक्त याची थोडीशी तुम्ही आता बांधणी करा, बांधणी करून घ्या म्हणजे आपला प्लॉट डेव्हलप होईल। खूप छान आहे, काही अडचण नाही। मस्त आहे, फळांची साईज छान आहे, नो प्रॉब्लेम, एक नंबर ग्रोथ आहे। याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन हे सर्व अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कीट व्यवस्थापन केलं आहे शेतीशाळेच्या अंतर्गत। क्रॉप गाईडलाईन सर्व्हिस दिलेली आहे क्रॉप डॉक्टर PM यादव पाटील यांनी। रूट झोन छान होतोय,
मस्त नवीन सेटिंग खूप छान आहे. शेंड्यावर पण काही प्रॉब्लेम नाही आहे. फळांची ग्रोथ एक नंबर आहे. नो प्रॉब्लेम. आता याला लवकर पाणी देऊ नका, पाणी थांबवा. आता पाऊस पण भरपूर होतोय आणि चांगलं कोल्डफट वातावरण होतो. त्याला पाण्याचं व्यवस्थापन आणि खताचं व्यवस्थापन पण थांबवा. कारण आपण खतं जर दिले तर ते वाहून जातील, व्यवस्थित लागू होणार नाही. आणि पाणी तर द्यायची गरजच नाही आहे. आणि वॉटर सोल्युबल खतं पण द्यायचे नाही आहे. एकदम कोल्डीफट जमीन म्हणजे जमीन क्रॅकिंग होस्त्रोक, जमिनीला क्रॅकिंग येऊस्त्रोक पूर्ण उगाड पडली आणि जमिनीला क्रॅकिंग येऊस्त्रोक आपल्याला काही व्यवस्थापन करायचं नाही आहे. फक्त फंगल इन्फेक्शन, व्हायरल आणि फंगल इन्फेक्शन जे पावसामध्ये जास्त वाढी लागतं त्यासाठी आपण फक्त पाऊस थांबल्यानंतर बुरशीनाशक सोडूया. लिक्विड स्वरूपातील बुरशीनाशक सोडूया. लिक्विड स्वरूपातील बुरशीनाशक आपल्याला पाऊस थांबल्यानंतर सोडायचं आहे. पाऊस जोरात चालू आहे. हे पाठीमागची झाडं व्यवस्थित व्हावं यासाठी थोडंसं तण व्यवस्थापन करून घ्या, तण काढून घ्या आणि पाठीमागची झाडाला आधार द्या, त्याला बांधणी करा. पहिले झाडं जे आहेत त्याला पण फळं लागलेत त्याला पण बांधून घ्या आणि पाठीमागची झाडाचं व्यवस्थित संगोपन करा, तण व्यवस्थापन करून घ्या. आणि दुसरी गोष्ट की खतं वगैरे जास्त देण्याच्या भानगडीत पडू नका. कारण सध्या काही मेंटेन प्लॉट आहे, खताची डोस मेंटेन आहेत, याला वेगळा खत द्यायची, नवीन रोपं लावली म्हणून नवीन दुसरा खत टाकायची वगैरे गरज नाही आहे. ते लक्षात घ्या. तर थँक्यू मित्रांनो, विश यू ऑल द बेस्ट. काही प्रॉब्लेम असेल आपल्या प्लॉटमध्ये तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623066788. या नंबरवर संपर्क साधा. आपला प्लॉट डेव्हलप करून देण्यात येईल आणि आमची क्रॉपलाईन सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट आहे टार्गेट उत्पादन मिळेपर्यंत. मस्त माल लागलाय, छान सेटिंग पण भरपूर छान आहे. ढगाळ वातावरण आहे मित्रांनो, पाऊस चालू आहे, ढगाळ वातावरण आहे, पण तरी देखील आमच्या प्लॉटमध्ये सेटिंग खूप मस्त आहे. फक्त मागे पुढे झालेला प्लॉट तुम्हाला दिसतोय याचं कारण आहे की आमचे रोपं सुरुवातीला खूप जळाले, तर त्यामुळे तुमचा प्लॉट मागे पुढे झालेला दिसतोय. थँक्यू मित्रांनो, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.